बघा, मला तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे, हा माझा स्टुडिओ आहे. इथे पिस्तूल चालत नाहीये, इथे पिस्तूल वापरायची नाहीये. पिस्तौल? हाँ, पिस्तौल तो बस हम हमारे शौक के लिए रखते हैं। हाँ। वरना अयो टिकली तो हम भिंती पर घास की भी फोड़ सकते हैं। सर, काय हरकत नाही, तुम्ही आला, तुमचं मनापासून मी स्वागत करतो. एक मिनिट, हा? आमचं स्वागत करण्याची तुम्ही गरज नाही. मास कुमार स्वतःचं स्वागत स्वतः करतात. वेलकम सर. थँक्यू. झालं स्वागत. एक मिनिट हे हॅलो सर, हे माच कुमार कमी आणि खाच कुमार जास्त वाटते. एवढं खास आहे ते. एक मिनिट, हा, हा. ती माझी स्टाईल आहे टरबूजदार. बरखुरदार. ते तुम्ही खा, मला आवडत नाही. आणि मी चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. त्या चर्चासत्राचा विषय असा आहे. आम्हाला विषयाची गरज नहीं, विषय हमसे है, हम विषय से नहीं. और सुनो, जहाँ हम जाते हैं ना, वहाँ हमारे चर्चे हुआ करते हैं, हमारा ही विषय होता है. एक बात कहूँ, हाँ, कहो. न तलवार की धार से, न गोलियों की बौछार से. बंदा डरता है तो बस डांस करने वाले ललित प्रभाकार से. का असं का? केवढा भयानक नाचतो तो. एक मिनिट, तुम्ही तुमची जागा घ्यावी असं मला वाटतं. चला आता, चला तुम चला. हमें जागा नहीं दे सकते, क्योंकि तुम तो ठहरे गिरीश परदेसी, साथ क्या निभाओगे. चला तुम्ही आता. एक्सक्यूज मी. एक मिनिट, हा चेहरा लक्षात ठेव, संग्राम समेत. आता हे यांचं एकपात्री होत नाहीये का? हे जे करतायत ते वन मॅन शो चाललाय आल्यापासून. आणि तुम्ही मला मी वन मॅन शोच आहे, गुंडा स्वामी. मी काय म्हणतोय, ऐका. काय झालं? मी भेळ मागवली, भेळ कोणी खाणार आहे का? दादा ही भेळ खायची वेळ आहे का? आपण इथे चर्चासत्र बोलत मग हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. हे काय चाललंय तुमचं? हे काय पिणारा माणूस एक आणलाय इथे, हे माणूस एक काय आणलाय, चर्चा करा ना. हे काय गुंडा स्वामी गुंडा मामी. मला जरा एक सुकी भेळ देता का? जा तिकडे माझा. अजून गप्पा मारायच्या आहेत, पण आता काय झालेलं आहे की इथे डॉक्टर मोहन आगाशे आलेले आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की ते मानस उपचार तज्ज्ञ आहेत. आता काय सर, आमच्या गावात सुद्धा एक आहेत. आता खरे खोटे मला माहीत नाही, तर ते यांचं असं म्हणणं आहे की मी पण असे उपचार करू शकतो लोकांच्या मानसिकतेवर, त्यांची मानसिकता बदलू शकतो, त्यांच्यात जर काही भीती वगैरे असेल तर सगळे ते बाहेर काढू शकतात. तर त्या डॉक्टरांना आता आपण भेटणार आहोत एका छोट्याशा कार्यक्रमात. नमस्कार 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 नमस्कार. गुलकन केबल नेटवर्कवरच्या आजच्या या विशेष भागांतर्गत मी सदानंद बुच्ची आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. तर आपला जो हा कार्यक्रम असतो तो घरोघरी आपण दाखवत असतो आणि हा जो आपला एक विशेष सेगमेंट या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. सेगमेंट्स, वेगवेगळे सेगमेंट्स, तसं आपला एक वेगळा सेगमेंट आपण केलेला आहे की बाबा लोकांना त्यांच्या आरोग्याविषयी जर काही प्रश्न असतील तर त्यांनी लाईव्हमध्ये विचारावेत आणि आपण त्यांचं निराकरण इथं या ठिकाणी या टेबलवर बसून करून टाकावं, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करीत असतो. तर आज मानसिक आरोग्य आणि त्यासंबंधीची चर्चा करण्यासाठी आपल्या या विशेष कार्यक्रमात एक विशेष व्यक्ती येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. डॉक्टर मोहन आगाशे तर बसलेले आहेत, हे वेगळे आहेत. यांचं नाव आहे डॉक्टर मनमोहन अंगाशी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मनमोहन अंगाशे. या नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार. मला एक कळलं नाही की बाबा तुमचं नाव असं अंगाशी काय, मोहन ते आगाशे, तुम्ही मनमोहन अंगाशे असं का? काय मी प्रत्येक गोष्ट करतो ती अंगाशी येते.
बनवेन. अच्छा अच्छा. तर मग तुम्ही पण असा एका वेश धारण केलेला आहे, कळेल का मला? मी त्यांचा शिष्य आहे म्हणून. ते गुरु आहेत माझे. आपण ते मानतात का? तुम्ही ठरवलंय? पण तुम्हाला सेम दिसतं असा काही गैरसमज आहे का चुकून? बघा ना, सेम दिसतोय आम्ही. बरोबर आहे. ते त्यांनी सांगितलं माशा चावल्या होत्या, ते आधीचे, तुम्ही नंतरचे, फक्त चावल्यानंतरचे. आपण बसून चर्चा करूया. हो हो. तर डॉक्टर साहेब, आज या ठिकाणी आपण एक विशेष चर्चा या ठिकाणी आयोजित करणार आहोत. तुम्हाला मी एक मिमिक्री दिली, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही मनाचं कराल. ते तसं नाहीत करत. हा, ते बघा कसे करतात. जरा कॉफी तिथून तरी करा. तिथूनच आहे बघा आता. जमलाय. आता डायलॉग्स कडे येऊया, ज्याचे पेमेंट आहे आपल्याला. ते महत्वाचं. तर डॉक्टर साहेब, मानसिक आरोग्य सध्या फारच आपल्याला त्रास देत असतं. आणि धावपळीच्या या जगामध्ये सगळं कसं वेगवान झालेलं असतं ना, आपल्याला खूप मानसिक त्रास होतात. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाठवलेला आहे आटपाडीवरून मनोज दायगोडे यांनी. त्यांनी असं लिहिलेलं आहे की मला मेमरी वाढवण्यासाठी बरेच सल्ले मी डॉक्टरांकडून घेतले. मेमरीचा फार प्रॉब्लेम होतो, तर काय करावं असं एक तुम्ही सांगाल बाबा? नाही मेमरी काय, हे आपल्यावर आहे. म्हणजे आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. खरंय. आणि विशेष म्हणजे पहाटे जर तुम्ही 10 नंतर अच्छा, डबा डबा कचऱ्याचा टाकून तुम्ही सगळी घरातली स्वच्छता पहिली खरंय करायला पाहिजे. आणि त्यानंतर 10 नंतरच दुकानं उघडतात. खरंय. आणि तिथे जाऊन तुम्ही 256 GB कार्ड घ्या. त्याच्यात मेमरी जास्त राहते. ते जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करा तुम्ही. आता 64 GB तर काही महत्त्वाचंच नाही आहे. काही महत्त्वाचे फोटोज असतात, काही आपले काही डॉक्युमेंट्स असतात, त्यात राहत नाहीत. त्यामुळे ते महत्त्वाचं नाही. 32चा विचारच करू नका याचा. तर त्यामुळे ती मेमरी वाढवण्यासाठी मी 256 GB कार्ड त्याचे काय विशेष ऑफर आहे ना. म्हणजे 64ला आमच्याकडे ऑफर आहे. आम्ही लॅमिनेशन करून देतो ते कार्ड मोबाईलला. आणि दुसरं 32 GB जे आहे ना, त्याच्याबरोबर पिन देतो. कशाला? हे कार्ड घालायला ते लागतं ना. अच्छा, ते पिन कार्ड काढायला. अच्छा, ते तुम्ही ऑफर्स देता. अशा पद्धतीनं तुमचं निराकरण झालेलं. तुम्हाला जो मेमरीचा प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी मानसिक आरोग्याच्या अंतर्गत त्यांनी दूर केलेला आहे. तुम्ही हल्लीच्या जीवनामध्ये आपण पाहत असतो की तरुण जे आहेत त्यांच्या तुमचं पेशंट आला. पेशंट. अरे हे बाळ, हे बा, हे काय काय करतोस? हे काय करतोस? हे असं केलं की वाघ येत नाही. कोणी येत नाही? वाघ. अरे इथं कुठं वाघ येणार आहे? हे चालू आहे ना, येईल कसा?